तिकडलं ओळखीचं दिसलं का कोणी? बरोबर पाहून घ्या आता, मग म्हणशील की झालं तर झालं. तिकडचे पाहिले सगळे त्या लाईनचे. तिकडलं कोणीच नाही, असं म्हणजे मी जे पाहिलं तसं नाहीच दिसला मला तिकडे. ठीक आहे, काय हरकत नाही. हो, हे पाय आले, हे 5-6 जण आहेत. हो, यातलं कोणी दिसते का ओळखीचं? याच्यातलं एक निवड असला का नाही का? कुठं बसतं बा? बरोबर. पाहू द्या मला बरोबर, जवळ जाऊन पाहू द्या 1 मिनिट. साहेब म्हटलं थोडंसं काही विचारलं चालते का? काऊन की कसं आहे, त्याची आवाज ऐकले होते मी. तसं एक तर आला मला लक्षात, फक्त आवाजावर जरा मला डाऊट आहे. एक वेळ आवाज क्लिअर झाला की झालं काम. विचारलं चालते ना काही? हो, विचारू शकता, काय हरकत नाही. काय विचारायचं ते विचार. क्या करतर बाबा ये? हाँ, मेरी तरफ देख रहा है नहीं, लेता गिर बाबा मेरा नाम ले तू, बस गया तू, काम से गया तू, सिर्फ मेरे को बाहर निकल दे तू. क्या करता, क्या मामले का था, मेरी तरफ दिख रहा. तर यातलं पहिलं फिटवा का नाही लगाच नाही का? बोले बाबा मोठे मोठे डोळ्यात आले का हे, तिकून आल्यावर कसं खरं नाही याचं. हाँ वो तुम्हारा नाम क्या है? वो टी शर्ट वाले, बड़े बड़े आँख वाला. मैंगो 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 नहीं. हाँ तुम्हारा नाम क्या है? वो तुम, वो चित्रे बित्रे कपड़े वाले, तुम वो लंबू के तोंडे वाले. खजूर हटेले मेरा नाम, खजूर हटेले. याचे तर अर्धे मसनतच गेले नाही का? हे नाही, हे काही कामाचा नाही. त्याच्या पुढे हे 2 पोट्टे हे कसे दिसून राहिले? हे जरा शागवत दिसते मला नाही का? तिकडला बरा दिसते कोटावाला. नाही तर हे शांत वाटू राहिला जरा नाही का? बगड्यासारखा. त्याला अटकून लागायचं, जाय तिकडे. जाय. तुम्ही दोघं, काय नाव तुमचं? तुमचं दोघंच नाव काय म्हणलं? हे आपलं धीरकुंडा आणि हे भिरकुंडा. हो, दोघं भाऊ आम्ही. तुम्हारा नाम क्या है? आपलं कोटवाले. मेरा नाम मामा लुटेरे. ये मामा लुटेरे नहीं क्या? बस इसको लंबा कर देंगे नहीं क्या? आ गए सर. सर आ गए, ध्यान में आ गए मेरे अब. आगे वाले को पूछने का काम नहीं अब. आ गए. आपण मला तिथे कर अटकून बा हे. मापाशी थांबलं ना हे. पैसा ना क्या, कौन सा है उसमें का? वही अपना काला पीला, वो जो केस है उसके बाल का पीले है और कोट काला है. बस वही है. उसको देखा था मैंने, लेकिन अलग कपड़े में था, और इसलिए जरा सा पहचानने में मेरे को जरा सी दिक्कत जा रही थी. मुंह ढके हुआ था और बिल्कुल आवाज ऐसा ही था. बा काय ग, मी काय म्हणतो, बाबा मी तिकडे उमरडेले त्या मनवेले होतो तिकडे. शिंग फोडायला गेलतो ना बैलाचे राहायचे, तू कुठं मार इकडे लोटून राहिला. कोण होय तू, कसा काय मला मार ना घुरायला रे बा? सर बिल्कुल यही है, ऐसा ही आवाज था. वो किसके साथ बात कर रहा था ना, चल उठा रहे इनको. ऐसा ही बोल रहा था ये. यही है. अच्छा, वो होंगे फिर, वो उनके भाचे है ना, ढिरकुंडा वो होंगे, उससे बात करता होगा वो. 3 लोग थे क्या? ते होते का? जाऊ दे, अटकू देते. बरोबर, दोघं तिघं होते तस. बरोबर आहे. एकाने बॅग घेतली होती, एकाने आम्हाला बांधलं, आणि हे जरासा तिथंच उभा होता बगड्यासारखा. हेच तिघं होते, हेच. अच्छा, नाही का, मामा लुटेरे आहे समजा. 100% वाटेच मला डाऊट. बरं, ठीक आहे. झालं तुमचं काम, झालं आता, तुम्ही जाऊ शकता. हो, झालं. आम्ही काय करायचं ते करतो आता. हो, कसे वसूल करायचे ते आम्हाला माहीत आहे. निघा तुम्ही आता. जमलं आपलं नाही का? फिटलाय आता. चल रे बा, चल म्हणलं चल. अरे साहेब, विचारा ना बा तुम्ही. मनबेल चाला, उमरडेल चाला, तिच्या लोकायला विचारा मी होतो का नाही म्हणा बा. तिथं शिंग फोडायला होतं ना साहेब मी. तुम्ही जा भाऊ, जा म्हणलं. मामा लुटेरे, चला अंडर घ्या म्हणलं, सांगली यायले अंडर घ्या, दोघा गायले. बाकीचे तुम्ही चालले जा. चला निघा, बाकी झालं तुमचं काम झालं. साहेब ऐका ना तुम्ही, रजा हे लादलं ना आमच्यावर त्यांना. हे बा मी सांगतो ना, खोटं बोल राहिला ते. हो ना, ते कसं आहे, कोण खोटं बोल राहिलं. हो, ते आता समस्याच आम्हाला. तुम्ही चला म्हणलं, अंडर चला तिकडे. इथे थांबू नका, अंडर चला लवकर. ऐका ना साहेब, अरे मी काय म्हणतो साहेब, नाही तुम्ही हे बा, मी तुम्हाला एक असं करा, तुमचं कोणी नातेवाईक असेल त्याला फोन करा. हो, मग जे घरच्याला माहीत आहे नाही आहे, हो त्याला बोलवून घ्या, त्याच्याशी मी बोलतो काय बोलास त्या. फोन द्या, नंबर एखाद्याचा नंबर द्या, त्याला मी बोलून घेतो. म्हणजे कसं काय एकदम म्हणजे दडपणच सुरू झालं बा. अरे म्हणलं खाया पिया गोष्टी, एक ग्लास थोडा बारा झालं नाही. साहेब आपला काहीच हात नाही ना पैशात. आम्ही तर बरं देतो बा, नंबर देतो तुम्हाला. आपल्या साडभाचा नंबर आहे. त्याला बोलावून घ्या. हो, घरच्या बैल काही सांगू नका. आता काय मोठं कठीण काम झालं बा. नसती जी आली आता ही. लावा, नंबर देतो मी, बोल द्या मला त्या संग. हो, द्या नंबर द्या लवकर. लावतो मी. पुत्र हनुमान की.
आता तू म्हटलं हनुमान चालीसा पठण करते केलं आता. फक्त आपलं नाव नाही आलं पाहिजे बा. जय बजरंग बली एके वाचू बा आता. कसं काय होईन तर हो आता. त्यानं माय नाव का घेतलं ना. झालं म्हणलं मी फिटलो पुरं आयुष्यात फिटलो. माय लग्न राहिलं आणि सरस राहिलं. म्हणून म्हणलं जय बजरंग बली एवढी कृपा कर बा मावर आता. लाव आता झाबरू फोन लाव. काय झालं पाय आता. पाऊस का लावून नाही का? मला वाटतं जरा थांबलं असतं नाही तर. नाही का 7 पाच गेले ना माय. लवकर लाव तू. फक्त मला एवढं माहीत पडलं की आपलं नाव आलं नाही बा. जमलं मग कसं माणूस बिंदास राहते. नाही ते हॉटेलला काही सांगताच येत नाही. माय नाव काही सांगा म्हणून नेमच नाही. आता पाहू आता काय होते. तर त्या सिक्युरिटी गार्डवर आहे डिपेंड. ते हो त्याला कशी बुद्धी दिली पाहिजे जय बजरंग बलीनं की बा कसं नाव घेऊ नको. तिथचाच एखादा ओळख म्हणा. पाहतो लावून मग. 1 मिनिट. हॅलो हॅलो नेमकं आहे बा. फोन लावूनच राहिलो तुम्ही. आता झाबरू कोंडा. आता मी काय म्हणतो, ओळख पटलेली आहे. ओळख पटलेली आहे. जे मामा लुटेरे आहे का नाही, त्याचाच हात आहे म्हणते, असं त्याचं म्हणणं आहे. तर आता आम्ही त्याला अरेस्ट केलेलं आहे. त्यामुळे काही विषय राहिलेला नाही. आता आम्ही पुढचं पाहतो. ठीक आहे मग काही हरकत नाही. तुम्हाला आता एखादी दुसरी केस देऊन देऊ. हे तर बहुतेक जवळपास आली सॉल्व झालीच समजा. हो का? बरं ठीक आहे ना. बरं निपटलं ते. काही हरकत नाही. काय म्हणजे मामा लुटरेचा हात आहे म्हणजे त्याच्यात? हो त्याचाच हात आहे. 100% तेच होता ना. मग काय ते कसं चेहऱ्यावर दिसत नाही त्याच्या. लय लेखाचा महागुनी आहे ती. झालं ते भाचेन ते दोघं तिघं जण अटकवले माहिती. काही वांधा नाही. आता कसं जराशी त्याची झुलाई झाली की बरोबर सांगते ते. नाही तर मग ओमप्रकाश आहेच मग. टेन्शनच नाही. ठीक आहे. ठीक आहे ठेवतो मग. आरती जमलं रे जमलं. झालं ओळख पटली म्हणजे तिकडे सापडला ते दुसरा. तर तो काही विषय नाही आता. मारुती डॉनचा विषय म्हटलं वाचला. चला बाबा. मी आता म्हणलं मापर्यंत येते का पेटत आता. जय बजरंग बली. पावला बाबा. जमलं. असं कसं लग्नाला लोक टिकून ठेवलं नाही तर बस कसं कठीण काम आहे बरं. आला आता जवळपास जराशे 8,000 राहिले म्हणते आता. बरं चला मग आता झाबरू. जमलं म्हणते. काही विषय नाही आता नाही का. चला घराकडे. अरे मारती आता सगळं झालं म्हणलं बरोबर तुझ्या. ते हॉटेल मार नाही फोन जरा दहशत निर्माण होते मग. त्याला मला काय चुकले गेले कमी करत जरा दे जरा धमकी द्या त्याला. त्याला धमकी द्यास लागत नाही का. नाही तर मग डबल अजून ती चवणी करून लागा नाही. बरं देऊ का त्याला मारून या. बरं 1 मिनिट. बापरे तो मारुति डॉन का नंबर दिख रहा है ट्रूसलर पर. अरे बापरे इसने काय खुला करे बाबा. हेलो मारुति दादा. हाँ बोलिए ना दादा बोलिए दादा. अरे टरक गई क्या. क्यों फोन किया मालूम है क्या तेरे को. हाँ समझा क्या. नहीं दादा मेरे को मालूम नहीं. क्या काम था दादा. आओ क्या. कुछ अड़चन है क्या. टेले दोनों तबले पे हाथ मत देते जा तू क्या. सब समझता मेरे को. पूरी नज़र रही थी. पूरे जितने भी डॉन है ना चिल्लर पल्लर वो सब मेरे दायरे में आते. समझा क्या. क्या पुलिस को क्या बताया तूने मेरे बारे में. 2-4 जनों के फ़ोन आए थे मेरे को. तूने बताया बोलती उनको. अरे कौन चबरा बाबा. नहीं बाबा मैंने कहा किसको बोला. अच्छा टरक गई तेरी. पांडे साहब को क्या बताया तूने. मारुति डॉन के बारे में क्या बताया क्या. बापरे पूरी खबर रखता रे बाबा. ये बहुत खतरनाक दिख रहा बाबा. अंडरवर्ल्ड का डॉन है क्या रे बाबा. नहीं दादा वो कैसी गलती हो गई रही. वो मेरे मुंह से आ गया वो. अच्छा तो ठीक है. मुँह से निकला क्या. अच्छा ठीक है ना. अब देखता तेरा क्या है. तो तेरे पर पूरा बिल्कुल फोकस तेरे पर ही करता अब मैं. नहीं ना दादा ऐसा मत करो ना. मेरे पर फोकस मत करो तुम. वो मामा भांजे लटक गए उसने किया था. वो तुमने नहीं किया. लेकिन वो मेरे मुंह से निकला. नया मार्केट में आया ऐसा बोला था मैंने. वे हटेले टूटेले फूटेले. अभी तक किसने मेरा नाम बोला क्या. कहाँ पे लीकेज हुआ क्या मारुति दादा का नाम. मैं सब अंदर से काम करता समझा गया. वही बोल रहा था मैं. अभी का मेरा नाम तूने लिया ना बस हो गया तेरा बिल्कुल राम नाम सत्य करता मैं. दादा एक बार माफ करो. एक बार बस. अगली बार तुम्हारा नाम भी नहीं लूंगा रजा. गलती हो गई हो रजा. गलती हो गई हो. ये लास्ट वार्निंग है तेरे को क्या. बस अगली बार तूने कुछ किया होने को ना बस गया तू काम से गया. बस रखता फोन में. अरे नहीं दादा सॉरी दादा. अरे बाबा रख दिया फोन. कहो म्हणलं काय झालं हॉटेल. बाबा भतीजे बहुत खतरनाक आदमी दिख रहा है. वो पूरे डॉन पर नजर रख रहा है. अंडरवर्ल्ड का डॉन दिख रहा है मेरे को. फिर नाम काय को लेते राजा उसका. अगली बार ऐसा काम मत करो. अब हो गया. बाबा मुंह से नाम भी नहीं लिखूंगा मैं मारुति दादा. ठीक है काय आपला आता साधा पेपर नाही वाचणं होत नाही का. सर जनतेला पेपर वाटतो पण आपलंच नाही वाचणं होत. हो का. आता गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी. मूर्तीचे रंगकाम शेवटच्या टप्प्यात. काय बोला आता. दिवस निघाला पेपर. बाहेर गेले पेपर. घरी आले पेपर. दारी आले पेपर. का निघा का पेपरच आहे का म्हणलं. घरी दारी पेपरच आहे का. दुसरं काही काम नाही का म्हणलं तुम्हाला. झालं ना ते आता दिवसभरात झालं ते काम. आता रात्र झाली घरी आले. जरासं लेकरा बाळाच्या इकडे लक्ष द्या. लेकरू लढून राहिलं. दहीनाचा डबा तयार आहे म्हणलं तिथं. दहीन नाही आहे स्वयंपाक करायला लागते मला. काय बोला आता. अरे बा दिवसभर म्हणलं पेपर नाही पाहिला नाही उघडून. लोकाले वाटले सगळं ते एजन्सीवाले भेट उधाऱ्या वसूल कर. त्याच्याच कामे आहो मी. आता घरी आलो सुकानं म्हणलं 2-4 ओळी वाचव. काय बातम्या काय नाही तर लावलं आपलं. तो आता काय दैनाचं तुला आणता येत नाही का. तू नाही गेली का. म्हणलं आता मी 2 वेळा जाऊन आली पण लाईन नव्हती तिथं.
आता तुम्ही जा बाळाला घेऊन जा. ते काही राहून नाही राहिला. जरा त्याला बी जरा बाहेर घेऊन जात जा. तेवढ्या दळण येऊन जाते. बरंच बरं आहे आता. मग काय दिवसभर टीव्ही पाहणार आपला मोबाईल. बरोबर काय हरकत नाही. 5 मिनिटं थांब जरा, बसू दे जरा. आला आता फोन. 1 मिनिट थांब. अननोन नंबर दिसू राहिला नाही का? हॅलो, हा म्हणलं चिमनराव हे पेपर एजन्सी वाले बोलतो म्हणलं. कोण बोलता? मी इन्स्पेक्टर पांडे साहेब बोलतो म्हणलं. आपण पोलीस स्टेशनमध्ये येऊन जा म्हटलं लवकरात लवकर. कारण की आपले तुमचे कोण म्हणते तुम्ही कोण साडू तुमचे साडभाऊ आणि त्याचे भाचे इथं पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेले आहे आणि तुम्ही लवकर येऊन जा. थोडंसं महत्त्वाचं काम आहे. आता यायनं काय केलं आता? बरोबर असं असं हो का? असं काय नेमकं म्हणजे काय केलं काय द्यायनं हो? ते आता काय सांगा ते नंतरच सांगतो मी. तुम्ही या इथं पोलीस स्टेशनला या. मी सांगतो काय करायचं ते. हो पण म्हणलं त्याच्याशी 2 शब्द बोलू का मी? 2 शब्द फक्त. त्याला फोन द्या ना. बरं 1 मिनिट. बोला भाऊ तुमचं काय बोला. साडूभावासंग बोला तुमच्या. लवकरात लवकर अटपटं घ्या. आणा लवकर घ्या. हे बोला फोनवर बोला. बोला चिमनराव साहेब तिकडे गेले तर बोला आता पद्धतशीर. काय साळ भोरायच्या कसं हो? म्हणलं शेवटी आलेच का लाईनवर? तुम्ही राजा कसं आहे शेवटी येतं तिथंच. फिरून फारून कॅशिट येते तिथंच तुमची. काय रंग दाखवला आता तुम्ही? काय कोणाला काय केलं म्हणलं आता? काय विषय? अरे काहीच नाही ना. घेणं ना देणं कंदील लावून येणं. कायच्यात काही नव्हतं. घर बसले आली हे माया. काय सांगा तुम्हाला. आपण काहीच नाही केलं. कशात काही नसून आता हे बा अंगावर आलंय. काय करता? काय खरंच नाही बा तुमचं. मग काय माझा भरोसाच नाही. काय केलं काय पण तुम्ही? बँकेची कॅश लांबवली म्हणते कोण होतं. रस्त्यातनी गाडी अडवली ते त्याची उडवले म्हणते 30 लाख रुपये. तर ते पहिचान करायची आहे म्हणे ओळख. तर मला बोलावलं. आपलं नाव आहे ब्लॅकलिस्टले. तर म्हणे हेच होय म्हणे. ते म्हणून राहिला की म्हणे हेच होत म्हणे. सांगा आता मी गेलोय नाही काहीच नाही. कायच्यात काही नाही. हे मावर आला आता. काही सांगतात नाही. गेले का तुम्ही? गेलते का बा? त्याला वाटतं मोठा हात मारून तुम्ही. खरं आहे का? आता यायलेच वाटे. असं वाटलं की बा यायले तरी विश्वास बसून. पण घरचिले तर नाहीच आहे ना. आता हेच काळजी. अरे बा नाही ना राजा साडभाऊ ऐका ना तुम्ही. आपण नाही ना त्याच्यातनी. तुम्ही हे बा कोशिश करा काहीतरी मला सोडवायची. लवकर या इथं. माया कायच्यात काही नाही याच्यात. बरं आहे बा. येतो मी आता. आताच घरी आलो होतो. जरा टेकवलं नाही ते दयन आणायला झालं होतं. येतो मी येतो. काही हरकत नाही. काय म्हणलं आता? काय झालं? काय आता साडभाऊ आता काहीतरी केला चांगला वाटते काहीतरी. पोलीस स्टेशन मध्ये आहे म्हणजे तिघं बी. लवकर या म्हणजे आता काही जमान तिचं असं काहीतरी पाहा लागत. सर अशी करत जमानी तुमचं ते करत जाते तुम्ही भरत जा. काय आता माझ्या बहिणी फोन करा लागेल. मग काय नाही तर थांब ना जरा. असं काय होते पाहूच नाही मले. गडबड काय करतो अजून तिकडे चालला तांडव घेऊन. बरोबर काय केलं काय म्हणते त्यानं? 30 लाख उडवले म्हणते बा. बँकेची गाडीच लुटली म्हणते. आता काय खरं आहे खोटं आहे सांग समजतेच मला आता. चल तुम्ही निघतो लवकर जरा. उशीर करा पुरत नाही. ठीक आहे मग. राजा मामा मागचे दिवस पुढे आले पण आपले नाही का? म्हणून आता कसं चालू होतं बरं. आता हे नसतं झालं आपल्या भोवती. आता मी ऐकलं मध्ये MM बँक खाजोडची होय म्हणते बा. असं सांगितले पोलीस बोलत ते. आता त्या एजंटला फोन केला कोणत्या त्या डिटेक्टिव्हले. ना ते समजलं मले. या खादोडीचाच गेम असला पाहिजे. बरं आम्हाला फिट होतं का? तू थांब फक्त बाहेर निघू दे. या प्रकरणातून फक्त आपण निपटलो पाहिजे. मग सांगतो याची. खरोखर जर 30 लाख नाही लांबीन ना तर मग नावाचा नाही मामा. मग मामाचा कसा नान करू नये म्हणा त्यानं. थांब म्हणा तू ते सिक्युरिटी गार्डली शकतो मी आणि त्या ड्रायव्हरली बी. फक्त मला बाहेर निघू दे म्हणा आता. झालंच आता. फक्त आता सध्या आपलंच पाहा लागेल ना पहिले. आता हे भूकही लागून राहिले. चिमनराव काही येते काय माहीत. आले वाटते आले. ती येऊन राहील. अरे बा साडभाऊ नाही का? आणला ते डबा गिबा. काय आणला ते डबा गिबा नाही? काय रे मोठं कठीण काम झालं हो. घ्या बा पहिले जेवण करून घेऊ. मग पाहू काय तर काय विषय आहे सांगतो तुम्हाला. डबा आहे तुम्हाला पाहायचा? अरे बाहेरून आणलं मी. पोया गुंडवून आणल्या भाजी आहे ती कवड्याची. ते आणलं मी मेस मधून एका. मग काय तर घरी कुठं आहे दयन आणला होतं पहिले. मग तुमचा हे फोन आला. मग असं आहे म्हणून म्हणलं पोटात काही नाही माय मी जेवतो आता. आता कवडे सुरू झाले ना आता नाही का? एक चिरला डरडर की होय मोकळे. बरं ठीक आहे ना. काही हरकत नाही. जे असन ते तेही चालते आम्हाला आता. भूकाच तशा लागल्या. काय करता राजा. पण नसतं चाललं राजा आमच्या भोवती. नका सांगू तुम्ही. तुमचं काही ना काही आहे त्याच्यात हात. मग तुम्ही 100% सांगतो काही ना काहीतरी कारनामा केलेला दिसूनच राहिला मला.
नाही ना बा चिमनराव, ऐका ना तुम्ही, आपण तसं काम केलंच नाही ना राजा. हे नसती गयात आली ना आमच्या. म्हणून तर म्हणून राहिलो, काहीतरी आमचा मार्ग काढा, कुठं वकिलाला भेटावा. आमचा याच्यात काहीच हात नाही. आम्ही तिथं दुसऱ्या गावले होतो, आमच्याकडे पुरावे आहे. बा तुमचं नावच खराब आहे राजा. मग काय आपल्याला वाटते तुम्ही सुधरले पण काही सुधरत ना तुम्ही. मग काय तर शेवटी आणलंच का नाही आता गायब होते. आता काय होते काय आम्ही 30 लाखाची फोन म्हणजे का उलशी काय का कोण भरणार आणि काय करणार आहे. असं तर देऊन टाका बा लवकर मोकळे व्हा. नाही ना बा, याच्यात गेम झाला ना आमचा. हे आत्ता साहेब सांगे MM बँक आहे म्हणजे खादोडीची, हो प्रायव्हेट बँक आहे. मला तर 100% वाटते याच्यातनी हो त्याचाच हात असला पाहिजे. हो मावर आरोप केला आणि मला पुरं बिलकुल कायमचंच फिटवलं वाटते बा. हो असं मला दिसून राहिला अंदाज. ते असं तुमचं काय बरोबर, पण ते तुम्ही सापडले ना हो, त्या सिक्युरिटी गार्डला दिसले म्हणते तुम्ही. मग प्रत्यक्ष सांगून राहिला ना ते. आता मला साहेब सांगे ना असं असं प्रकरण आहे म्हणे. पुरं बिलकुल प्लॅन करून कार्यक्रम केलेला आहे. हो जेवढ्याच्या ठेवी गिवी आहे का नाही पुरे सफास केले त्यानं. हो मला तर वाटते त्याचाच हात आहे याच्यात. हे सिक्युरिटी गार्ड हे ते सगळे याच्यात मिळलेले आहेत. असं म्हणता नाही हो, असं असू शकन का लगेच. म्हणजे काही म्हणजे 100 नाही 99% पण 1% तर काही सांगता येत नाही का. हो, तसं तर तुमच्यावर विश्वासच नाही मा. म्हणून तर म्हणलं उद्या रिमांड काढणार आहे आमचं. हो चांगलं सुचवणार आहे. त्याच्या आधी तुम्ही ते याला भेटा बा. ते एजंट आहे कोणतं आपलं काय म्हणजे त्याला डिटेक्टिव्ह. हो त्याच्याकडे हे केस दिली होती म्हणते. त्याला म्हणा एक काहीतरी मार्ग काढ म्हणा. हो तुमचं ते रामपूरले काही एजन्सी आहे वाटते ना पेपरची, तर तिथं जा आणि त्याला असं सांगा समजावून असं झालं म्हणा, खोट्या प्रकरणात अटकवलं म्हणा माणसाला. असं असं म्हणजे ते आपला डिटेक्टिव्ह रामपूरचा आहे का. पुन्हा मला आत्ता साहेब सांगे ते फोनवर मी ऐकलं त्याचं डिटेक्टिव्हची बात झाली त्याची. त्याला दिली होती एक केस. पण आता माझ्यानं सॉल्व झाली या माणसानं ओळखल्यानं. बरं पाय तुम्ही. हो ते कंदील बुड्याच्याकडे पैसे आहेत एका महिन्याचे पेपरचे बरेचसे काही काही आले नाही उधार आहे. हो ते पाय तुम्ही आणि तुमचाही विषय काढतो. हो तिथंच आहे का म्हणते ते मग ते डिटेक्टिव्ह. हो रामपूरलाच फोन लावला त्यानं. मा देखताच मी ऐकलं ना ते सगळं. बरोबर पाय तुम्ही आता. हो आता रातच जा लागेल. काय करता आता किती 8-9 वाजून राहिले वाटते नाही का. बरोबर ठीक आहे मी जातो. हो, आता तुम्ही जेवण करा. हो जरास मी आता जेवतो निघतो. घ्या हो बसा म्हणलं खाली. बस तेवढं काम करा तुम्ही आता रामपूरवाल्याकून. हो त्या डिटेक्टिव्हच्या इकून काम करा तुम्ही काहीतरी. हो चला घ्या काढा ती थैली काढा. चला रे भाजी बसा. उशिरा कशी काय कावची म्हणता कसं काय अचानक चक्कर टाकला बा तुम्ही. 10 वाजून राहिले ना आता. मला वाटलं बा तुम्ही कसं घरी सापडत नाही. हो मला रातच्याला सापडसान तुम्ही. आता मागच्या महिन्यातले तुम्ही तुमचे इथे किती पेपर आहे 30 का 35 पेपर आहेत. 15 पेपरचा पेमेंट आला नाही ना. ते बी अजून आता या महिन्याचं बी म्हणलं असं अटकू नका तुम्ही. रेग्युलर पैसे लागणार आपल्याला महिन्यावारी. तुम्हाला सांगितलं मी. बरेच कमावर राहिला ना तुम्ही. याडा गिडा मस्त देऊन राहिले ना आता एवढ्यात मी. चांगले शुभेच्छा आपल्या काय वाढदिवस हे ते. तर म्हणलं कसं बरीच कमाई सुरू आहे. आता आमचे नको अटकत जाऊ तुम्ही. नाही ना दिसते तसं नसते राजा. म्हणून लोकांना कसं वाटतं लय हिरो आहे का. मग मला तर 2-4 जणांनी टिपार दिले. महापुराचा वाढदिवस आहे पोरीचा द्या म्हणून सांगून सांगितलं मी. काय तर फोन पे टाकतो पण पताही नाही त्याचाही नाही काहीच नाही. बातमी आली गेली बी जिकडे तिकडे झालं तरी नावही नाही. मग असं आहे ते. म्हणून कसं बा आपण कसं लय आता सतर्क राहून राहिलो. काय करता मग लय कठीण काम झालं वार्ताला आता. आम्हाला का कमी आहे का. मग आम्हाला तिकडे द्यावं लागते ना पेमेंट. पण आता मी म्हणतो या महिन्यात तरी तुम्ही 2 तारखेला पेमेंट आला पाहिजे सगळा मागचा पुढचा. जरासं कसं अडचणी झालं लोक. तशी आता लाडकी बहीणची आलती म्हणते बाहेर खरंच करायची. हो तरी करतो मी ॲडजस्ट. हो पाहतो 2 तारखेपर्यंत करतो मी. वसुल्या करतो काही वांधा नाही. बरं तर म्हणलं कसं एक जरा अजून दुसरा महत्वाचा विषय होता. हो तर तुमच्या घरात ते झाबरू कोण आहे म्हणते कोण होतं ते डिटेक्टिव्ह. हो ते त्याला भेटायचं होत राजू. हे काय झालं बा याचं काय नवीन नाटक. म्हणजे काहून काय म्हणता त्याला आहे ना ते गावातच आहे काय म्हणता. हो ना तेच म्हणलं. तुम्हाला तर माहित आहे आपले मामा लुटेर नाही का. हो तर त्याला कसं झालं फसवण्यात आला आता. हो त्याच्यावर ते कोणती कॅचची गाडी त्यातले 30 लाख रुपये लांबवल्याचा आरोप केलेला आहे. आता त्याला अटक झाली तर ते म्हणे बा झाबरू कोंडाची इकडे केस दिली होती म्हणे. पण आता ते आता कसं पेंटिंग पडलं आमच्यावर झालं म्हणते. त्या ड्रायव्हरने का कोणत्या सिक्युरिटी गार्डनं नाव घातलं याच्यावर. अरे बाबा मामान टिपार दिली इकडे 30 लाखाले. तरी म्हणलं एवढ्याच याची काही हवा नव्हती नाही का. बरोबर आता शांत राहिला आणि मोठा झोडपा दिला नाही का. 100% मामाच आहे. असं हो का. असं मामा लुटेल तशी नाही राजा. पण हो त्याने तसं केलं का आता. हो तसं नाही केलं ना. म्हणून तर मी ते डिटेक्टिव्ह म्हणून राहिलो केस घे बा. हो ते कसं पांडे साहेबाची ओळख असेल त्याची. जरा समजावून सांगा 1-2 दिवस सलटो म्हणा. जरासं कसं दुसराच गुन्हे करायच्यात. दुसरा तेच असला पाहिजे मग काय. पण आपल्या काय करावं लागतं नाही का. हो ना तेच आहे म्हणा. पण पाहा तुम्ही. हो डिटेक्टिव्ह आहे आता. हो भानूर घेऊन जा तुम्ही संग. नाही तर मग भानूर सांगून देते काय म्हणते पहा मग. पण तुमचा पोरगा भानू नाही का. भानू येता का भेटून द्यायला म्हणा. असंच आहे राजा म्हणा. कसं आहे खोटं काहीच नाही म्हणा याच्यात. मी 100% 101% मी ग्वाही घेतो की त्याने हे कांड केलेलं नाही. बरं ठीक आहे ना मी विचारून येतो बा. हो काय म्हणते हो थांबा इथंच बसा तुम्ही. आलोच मी 10 मिनिटात. कसं मी म्हणतो मी येत होतो नाही तर मग
ए, तुम्ही नका येऊ, फक्त मी पहिले विचारपूस करून येतो. असं असं प्रकरण नाही बा, पण 100% म्हणजे खरं आहे ना. पण तुमचे ते कोणत्या लुटेरीचं 101% आहे ना. मा साडू आहे ना. मला काल आता मी आलो न तिथून आलो ना, लढत जाईन ते. मग काय म्हणे खोटा आरोप आहे म्हणे मावा. मग खोटा बोलत नाही ते, मला माहिती आहे ना मा साडू. बरोबर पाहिजे तुम्ही काय म्हणते. मग आमच्या झाबरू कोणाला विचारू. हो ते म्हणे बा अशी केस आपल्याकडे आलती म्हणे, पण आता ते सॉल्व्ह झाली म्हणे. हो, आलोच मी सांगून द्यायले काय म्हणते पाहिजे. मग ते आपलं काची मला चपटा भाग ते बुड्याला भेटायला आला. असं आहे म्हणे बा, ते मामा लुटेरी मासाडू आहे म्हणे. हो, त्यानं असं केलेलंच नाही म्हणे, खोट्या आरोपात त्याला गोवलेला आहे म्हणे. हो, म्हणून बा काय द्यायचे असेल ते देतो म्हणे मी. हो, ते झाबरू कोणाला म्हणा म्हणे बा, हो तेवढं प्रकरण कसं करून सॉल्व्ह कर. हो, ते आता अटकलेले आहेत म्हणे. हो, तू काय करास ते कर म्हणे. म्हणजे ते केस घे म्हणे नाही का. हो, पण पांडे साहेब तर म्हणे ते कसं सापडले म्हणे, आता त्याचंच नाव घेऊन राहिला म्हणे पुढचा म्हणून. तेच म्हणणं खोटं बोलू राहिले म्हणे ते पुढचे. हो, याच्यात गेम झाला म्हणे त्याचा. हो, असं म्हणे बा. हो, म्हणून म्हणलं पाय तू घेतो का कसं करतं केस. हा, त्याला हो म्हणू का नाही म्हणू. टाकणं कुठं बसतं, कुठून येते पैसे. हो, किती किती देता म्हणा, पेमेंट किती देतं म्हणा. नाही, पेमेंटचा विषय नाही म्हणा, पण जर खोट्या याच्यात असेल तर खरोखर आपण त्याला मदत करणं आवश्यक आहे. बरं त्याला म्हणा बा 5,000 रुपये देऊन देजा म्हणा. हो, मी पाहतो म्हणा पांडे साहेब सकाळी भेटून विनंती करतो म्हणा बा, 1 दिवसाचा मला वेळ द्या, एका दिवसात मी काय करायचं ते करतो. बरं मग हो म्हणू का त्याला. हो 5,000 हा घे ना, जास्त घे ना. हे पा काही नाही, आपल्या मेहनतीचेच लय असते, हरामाचे पचत नसते. मग आता मेहनतीचे सरत नसते, जाऊ दे. हो, त्याला म्हणा 5,000 रुपये द्या लागेल म्हणा. ते माणूस मी पाहायला आहे ते. हो, चिमरराव आहे ते. हो, जाऊ दे, गरीब माणूस आहे. हो, सांगता येईल घेते म्हणा केस, मी जातो म्हणा. जर पांडे साहेबांना ऐकलं तर मग उद्या कसं कन्फर्म. हा, हो ठीक आहे, जा तुम्ही. अरे नाही ना, मला अनुभव आहे ना, सांगून राहिलो मी तुम्हाला. अनुभवाचे बोल सांगतो की हे मामा लुटेरीचंच काम असलं पाहिजे. हो, दुसरा इथं कोणीच नाही, कारण की एवढा मोठा लंबा हात कोणी नाही मारत. हो, तुम्ही हे फालतू पडून राहिले, हे केस घेऊ नका तुम्ही. फक्त एक वेळ साहेब मला, फक्त तुम्ही आजचा दिवस द्या. हो, एका दिवसात मी प्रकरण सॉल्व्ह करतो. काय करायचं ते करतो, पण तुमची 30 लाख रुपये भेटून देतो. आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे मी बाहेर काढतो. हो, फक्त मला यावेळेस तुम्ही संध्याकाळपर्यंत टाइम द्या मला. 5 वाजताच्या नंतर तुम्ही काही करा. मला एवढं यावेळेस फक्त आहे का. हो, यायचं आहे का मला यावेळेस. नाही ना, वरून डबा असते आम्हाला. ते सापडला आता कसं आहे तेच आहे ना, त्याच्यात काहीच दुमतच नाही आहे. साहेब त्याच्यातनी काहीतरी गेम झालेला आहे असं मला डाऊट होऊन राहिला. मनाला वाटून राहिलं की याच्यात काहीतरी म्हणजे खोटं आहे. म्हणून म्हणलं मला फक्त तुम्ही 5 वाजेला टाइम द्या. 5 वाजताच्या अंदर निकाल लावा तुम्ही एका एपिसोडमध्ये. उद्याच्या याच्यात मी प्रकरण सॉल्व, बस विषय खलास. बरं हो, 5 वाजेपर्यंत निकाल लागला पाहिजे. एका एपिसोडमध्ये कार्यक्रम कर तू. हां हो, नाही तर मला कसं वरील उत्तर द्यावं लागते. आता कसं टाइमपास मार तुम्ही 5 वाजेलो. हां ठीक आहे. बस 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 5 वाजेला वेळ भेटला ना, झालं काम. फक्त मला त्या सिक्युरिटी गार्डचा आणि त्या ड्रायव्हरचा फोन नंबर द्या. हो, त्याला एक फोन लावून द्या आणि त्याला इथं बोलवा. हो, बाकी मी पाहतो पुढे काय करायचं. आता तू आता फालतूचे कामं करू राहिला. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता तुझं म्हणणंच आहे तर तेवढं आता ऐक तुम्ही. हो, त्याला फोन लावून देतो आणि इथं त्याला बोलवून घेतो. हां, बाकी तू काय करास ते कर. 5 वाजता निकाल दे, नाही तर मग विषय क्लोज. बस बस तेवढं करा फक्त. धन्यवाद. हो, लावा फोन लावा. कोणाला अटकवलं मग, कोणाला अटकवलं कोणाला. मामा लुटेरे आहे बा त्याचं नाव. हो, तर ते मी म्हटलं हे होय. हो, तर हे होय म्हटलं की त्याची भाची होते ती त्याच्या संग मग म्हणजे गव्हासंग सोंडीला गळल्या गेले. सगळे दोघं 3 जण टाकले अंदर. बरोबर बरोबर. मामा लुटेरे का. अरे बरं बरं बरा दणका दिला त्याला. मा हरामी आहे ते. त्यानं त्याला का ना लय मोठं आम्हाला लय नुकसान पोहोचवलेलं आहे. 60 लाख रुपयाचा दणका दिला का ना. 60 लाख रुपये. हो, बँक लुटली का ना हरामखोरानं. बरा बरा अटकला ते. हो, ते 60 कुठे गेले आणि काय झाले काय. बरोबर आहे, मागचं पुढचं एक घालते दादा. जाऊ दे आता तुम्ही काय करा. मस्त जा तिथं काउंटरवर. हा, जेवणाचं सांगून द्या पद्धतशीर. तुमचं दोघांचं आमचं सांगितलं आम्ही. जा या आता मस्त फर्स्ट क्लास दिवसभर नो टेन्शन. हा, फ्रीज झाला माणूस. नाही म्हटलं मग हे आपले बँकेतनी कर्मचारी म्हणे काय करायचं म्हणे विड्रॉलचं असं तसं. नाही सध्या विड्रॉल देऊ नका म्हणा त्याला. आता तर गुन्हेगार हातात लागला म्हणा आमच्या. त्याच्यापासून पैसे काढल्याशिवाय रुपये आम्ही विड्रॉल करत नाही म्हणा. कारण की आम्ही थोडी काही खाल्ले. द्यायचे नाही कोणाला विड्रॉल ग्राहकाला कोणत्या. नवीन जमा करायचं पहा फक्त. द्यायचं नाही. घ्यायचं पहा पहिले. बरोबर तसं सांगा लागेल मग नाही का. म्हणजे काही विड्रॉल द्यायचं नाही बा. फक्त जे काही जमा करणार आहे ते येऊ द्यायचे. बरोबर ठीक आहे. नमस्कार नमस्कार पांडे साहेब. धन्यवाद बा तुम्ही. कसं आहे लवकरात लवकर निकाल लावला याचा. आमच्या सिक्युरिटी गार्डनं काय ओळखले म्हणते ना. द्या धनकी द्या द्यायला. आता काय लुटेरे म्हणते ना मामा लुटेरे. आता तुम्हाला त्याची हिस्ट्री माहितीच आहे. बिलकुल सोडूच नका द्यायले. चांगलं बिलकुल धनकी द्या द्यायला. आमचे पैसे वसूल करा. कारण की आमचे म्हणजे विड्रॉल करणारे लोक दमने खाऊन राहिले बरं. पैसा लवकर जमा करणार बँकेत. लोकांचं देणं घेणं करणार आम्हाला. नाही नाही, बस बस झालं. एका दिवसात कार्यक्रम होऊन जाईल. ते काय आहे तर तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील. फक्त ते तुमचा ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्ड आहे का नाही, त्यांना थोडंसं पोलीस स्टेशनमध्ये पाठवा. काही सह्या वगैरे राहिलेलं आहे. तर त्यांना ते जे ठिकाणचं स्पॉट आहे का नाही, जिथं त्यांना समजा मारलं किंवा काही केलं, त्या ठिकाणी थोडंसं जायचं आहे. थोडीशी माहिती राहिलेली आहे बाकी. तिथं फोटो वगैरे घ्यायचे राहिलेले आहे. तर लवकरात लवकर तिथं पाठवून द्या पोलीस स्टेशनला. आता कायचं झालं ना. आता काय आता शिळ्याकडे उतरून राहिले तुम्ही. झालं ना त्याची काय तपासणी. अजून काय विचारता येईल मला. विचारा इथंच आहेत ते. काय प्रश्न सांगा तुम्ही. मी सांगतो त्याचं उत्तर. नाही नाही तसं नाही. ते त्याला तुम्ही फक्त 15 मिनिटासाठी पाठवून द्या. बाकी काही विषय नाही. हो, काय थोडीशी माहिती विचारणं आहे बस. तेवढ्यावर झालं काम. बाकी काही नाही.
काय साहेब आम्ही इकडे जेवण करायला आलो होतो ना. काय बरं ठीक आहे सांगतो मी त्याला. म्हणलं हे बा तुम्ही दोघं जण पोलीस स्टेशनला जा, थोडंसं महत्त्वाचं काही विचारायचं आम्ही त्याला. जा तुम्ही जा, तिकडून आल्यावर जेवण करा जा. आता काय बोलावलं म्हणा. बरं ठीक आहे साहेब, जातो.